कोल्हापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे 69,483 आणि श्रावणबाळ योजनेतील 1,24,473 इतके लाभार्थी आहेत. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून थेट लाभ हस्तांतरण प्रणाली राबवण्यात येते. त्यामुळे या लाभार्थ्यांचा डिसेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत आधार कार्ड अपडेट करणं, स्वतःच्या बँक खात्याला लिंक करणं या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांचा 7 ते 8 महिन्यांचा कालावधी गेलाय. त्यामुळे या कालावधीमधील 10 ते 12 हजार रुपयांच्या लाभापासून जवळपास 70% लाभार्थी वंचित आहेत. जवळपास 10 महिने पेन्शन न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना सादर केलंय. यावेळी अवधूत साळोखे, रवी चौगुले, राजू सांगावकर, बाळासाहेब नलवडे, दत्ता फराकटे, ओंकार फराकटे, योगेश लोहार, अजित चव्हाण आदी उपस्थित होते.